नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय शिवरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 5 अशा मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत। या मुद्द्यांवर चर्चा करणं खूप गरजेचं आहे, कारण आज सकाळपासूनच काही बातम्या सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत। आता त्या बातम्या कुठल्या आहेत ते आपण पाहणार आहोत। त्याच्यापैकी पहिले 5 मुद्दे कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत। टीईटी नोव्हेंबर मध्ये होणार, हा आजचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की 15,000 जागा मे मध्ये भरल्या जाणार। मग याच्या दृष्टिकोनातून अशी एक बातमी पसरवली जात आहे की 15,000 जागा मे मध्ये भरणार, म्हणून टेट या वर्षी होणार नाही अशी बातमी पसरवली जात आहे। आता याची सत्यता काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की टीईटीचा रिझल्ट लागणार नाही। आणि त्याच्यानंतरचा आणखीन एक प्रश्न आहे की टेट नोटिफिकेशन या वर्षी सुद्धा येणार नाही अशा बातम्या पसरवल्या जात आहेत। आता याच्याबद्दलचं काय आहे ते सुद्धा पाहणार आहोत। आणि त्याच्यापेक्षा आणखीन एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण एक काल व्हिडिओ टाकला होता, त्या व्हिडिओ संदर्भात सुद्धा आपण बोलणार आहोत। आता त्याच्यापैकी पहिला मुद्दा आहे की आज सकाळपासून सोशल मीडियावर एक बातमी पसरवली जात आहे की टीईटी नोव्हेंबर मध्ये होणार असं परीक्षा परिषदेने जाहीर केलेलं आहे। असा एक मजकूर सोशल मीडियावर पसरवला जात आहे, पण ही बातमी सरळ सरळ खोटी आहे। कारण आपली टीईटीची परीक्षा मागच्या वर्षी नोव्हेंबर मध्ये झालेली, त्या टीईटीचा आणखीन निकाल लागला नाही। त्या निकालाची आणखीन प्रतीक्षा आहे, तो निकाल कधी लागतो याचं सुद्धा आणखीन माहिती नाही। तर मग असं असताना परीक्षा परिषद दुसरी टीईटी कशी घेऊ शकेल? हा टीईटीचा निकाल नाही लागला आणि डायरेक्ट दुसरी टीईटी कशी जाहीर करतील ते? ह्या टीईटीचा निकाल लागल्यानंतर विचार होईल। आणि आता जो काही मजकूर पसरवला जात आहे आणि ती बातमी कुठून उचलवली आहे तर गुगल न्यूजवरून उचलवलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं एडिट करून आपल्या ग्रुपवर सगळीकडे पसरवली जात आहे। तर ती बातमी आहे कर्नाटक मधली। कर्नाटक राज्यामध्ये नोव्हेंबर मध्ये टीईटीची परीक्षा होणार आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याची बातमी नाहीये ती, कर्नाटक राज्याची बातमी आहे ती। कर्नाटक राज्याची बातमी आपल्या महाराष्ट्र राज्याची बातमी म्हणून पसरवली जात आहे। काही नग असे आहेत की एवढं सुद्धा लक्ष देत नाही की बाबा तिथं सरळ सरळ बेळगाव म्हणून दिलेलं आहे, बेळगाव म्हणून दिलेलं आहे आणि त्या राज्याची तिथली बातमी आहे आणि तीच बातमी आपल्या इथल्या ग्रुपवर टाकली जाते आणि सगळीकडे पसरवली जाते आणि ही महाराष्ट्राची बातमी आहे म्हणतात। अशा विद्यार्थ्यांची सतत विवेक बुद्धी खरंच त्यांना जागृत करणं खूप गरजेचं आहे। तर अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका। बातमी कुठली आहे, कुठून घेतोय, ऑथेंटिक सोर्स आहे का याचा सुद्धा पडताळा करत नाहीत आणि सगळीकडे त्या बातम्या पसरवल्या जातात। आणि त्याच्यानंतरची दुसरी बातमी अशी आहे की 15,000 जागा मे मध्ये भरणार अशी बातमी आहे। 15,000 जागा मे मध्ये भरणार। आणखीन किती जागा भरायच्या हे आणखीन काही डिक्लेअर झालं नाही। परीक्षा कधी घ्यायचं हे आणखीन डिक्लेअर झालं नाही। त्यावरच यांनी काय चालू केलं की 15,000 जागा मे मध्ये भरणार, म्हणून टेटची परीक्षा या वर्षी होणार नाही। एक गोष्ट लक्षात घ्या, टीईटीचा रिझल्ट लागल्याशिवाय टेटचं नोटिफिकेशन येणार नाही आणि टेटचं नोटिफिकेशन आल्याशिवाय टेटची परीक्षा होणार नाही। टेटची परीक्षा झाल्यानंतर किती जागा भरायचे ते डिसाईड करणार आहेत। अगोदरच 15,000 जागा मे मध्ये भरणार असं नाही। टेट परीक्षा कधी होईल ते टीईटीचा निकाल कधी लागेल त्याच्यावर अवलंबून आहे। आणि आता ही जी बातमी आहे ना 15,000 जागा मे मध्ये भरणार, ही सुद्धा बातमी कर्नाटक राज्याची आहे। ती टीईटीची जी बातमी दिली होती त्याच बातमीच्या खाली ही बातमी होती, म्हणजे त्याच बातमीला धरून ही बातमी होती। आता कर्नाटक राज्यामधली जी टीईटीची परीक्षा नोव्हेंबर मध्ये होणार आहे, ती परीक्षा झाल्यानंतर ते सीईटी घेतात आणि सीईटी थ्रू ते 15,000 जागा भरणार आहेत। ही बातमी आहे कर्नाटक मधलीच आणि ती बातमी आपल्या इकडं महाराष्ट्राची बातमी म्हणून पसरवली जात आहे। आता आणखीन वरून बातम्या लय भारी करतात की टेटची परीक्षा याच वर्षी होणार नाही। टीईटीचा रिझल्ट लागल्यानंतर ते डिसाईड होईल। आत्ताच काहीतरी निगेटिव्ह वातावरण निर्माण करू नका। आणि आता त्याच्यानंतरची बातमी आहे की टीईटीचा रिझल्ट कधी लागेल। टीईटीचा रिझल्ट पुढल्या महिन्यामध्ये लागणं अपेक्षित आहे जर त्यांना लावायचं असेल तर। आणि ह्याच्यानंतर आता टीईटी रिझल्ट कधी लागेल असा प्रश्नही करू नका, कारण त्या परीक्षा परिषदेला जेव्हा लावायचं ते तेव्हा लावतील। हे माझ्या हातातही नाही आणि तुमच्या हातातही नाही। आपण फक्त एवढं हे करू शकतो की आता लागेल मग लागेल, फक्त आपण वाट पाहू शकतो, त्याच्याशिवाय आपण काही करू शकत नाही। आपण किती जवळजवळ आता वर्ष व्हायला लागलं त्यांच्यावर दबाव आणायला लागलं रिझल्ट लावा, तरी सुद्धा ते लावायचं कष्ट घेत नाहीत। आता ते त्यांचे प्रॉब्लेम त्यांना माहिती, त्यांचे प्रॉब्लेम संपल्यानंतर ते टीईटीचा रिझल्ट लावतील। टेटचं नोटिफिकेशन हे सुद्धा टीईटीचा रिझल्ट लागल्यानंतरच येणार आहे। आणि आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की टीईटीचा रिझल्ट लागल्याशिवाय टेट नोटिफिकेशन येणार नाही आणि टीईटीचा रिझल्ट लागल्याशिवाय ते दुसरी टीईटी घेणं अशक्य आहे। अगोदर हा टीईटीचा रिझल्ट लावला जाईल,
मग पुन्हा विचार करतील की आणखीन टीईटी घ्यायची का नाही, कारण टीईटी खूप वादाचा विषय आहे. मग आता तेवढं ते रिस्क घेऊ शकत नाहीत, म्हणून टीईटी नोव्हेंबरमध्ये होणार आहे ही बातमी सरळ सरळ खोटी आहे. असल्या बातम्यावर विश्वास ठेवू नका. आणि शेवटचा मुद्दा की आपण काल एक व्हिडिओ टाकलेला आहे. काल कोणता व्हिडिओ टाकलेला आहे की टीईटीचा फॉर्म भरताना किंवा सीटीईटीचा फॉर्म भरताना जर तुम्ही ह्या चुका केला असतील तर तुम्ही टीईटीची परीक्षा पास होऊन सुद्धा उपयोग नाही. त्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे की तुम्ही कोणत्या साईडला ॲडमिशन घेतलेलं असतं, मग ग्रॅज्युएशन कशामध्ये केलेलं असतं, आणि त्यानंतर टीईटीच्या पेपर 2ला विषय कुठला निवडलेला असतो, म्हणजे सोशल स्टडीज किंवा सोशल सायन्स जे आहे, त्यानंतर सायन्स आणि मॅथ ह्याच्यामध्ये निवड करताना तुम्ही जी चुका केलेली असते मग त्याच्यामध्ये पेपर पास होऊन सुद्धा उपयोग होत नाही. अशा एकदम महत्त्वपूर्ण विषयावर सविस्तर विश्लेषण करून तो व्हिडिओ टाकलेला आहे. आणि व्हिडिओ पाहून बऱ्याच जणांनी कमेंट सुद्धा केलेले आहेत की त्यांच्या सुद्धा ह्या अशा ॲक्च्युअल चुका झालेल्या आहेत. आता ज्यावेळेस काही केंद्राची सीटेट परीक्षा येईल म्हणजे सीटीईटी परीक्षा येईल त्यावेळेस तुम्ही अशा चुका करू नका, त्या दृष्टिकोनातून तो व्हिडिओ टाकलेला आहे. अद्याप तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर खरंच बघून घ्या. आयुष्याचा प्रश्न आहे, नोकरीसाठी ह्या चुका आपल्याला खूप महागात पडतात. अशी जर चूक झाली तर पुन्हा नोकरी मिळणं अशक्य होतं. आपली टेटची परीक्षा झाल्यानंतर पवित्र पोर्टल मार्फत भरती होते, त्याच्यामध्ये अशा चुका जर तुमच्या केलेल्या असतील किंवा आढळून आल्या असतील तर तुम्हाला नोकरी लागत नाही. वस्तुस्थिती आहे, उदाहरणासह सांगितलेलं आहे. किती जणांना प्रॉब्लेम आलेला आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. आणि ह्या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे, जेवढं काही सांगायचं होतं तेवढं सविस्तर एकदम व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे की टीईटीची परीक्षा नोव्हेंबरमध्ये होणार नाही, 15,000 जागा मेमध्ये भरणार. ह्या सुद्धा बातम्या खोट्या आहेत. त्या सर्व कर्नाटक राज्यातल्या होत्या, त्यामुळे त्या बातम्या आता तुम्ही ह्या आपल्या राज्यातल्या आहेत म्हणून असं गृहीत धरू नका. टीईटीचे नोटिफिकेशन येणार नाही सध्या. आता टीईटीचा रिझल्ट लागल तेव्हा लागल, ते लागल्यानंतर स्टेटची नोटिफिकेशन येणार नाही. आणि त्याच्यानंतरचं सीटेटची नोटिफिकेशन कधी येईल ती सुद्धा पुढल्या आठवड्यामध्ये येऊन जाईल. आपल्या ग्रुपची सेटिंग चेंज केलेली आहे. त्या ग्रुपमध्ये फक्त चार्ट ऑप्शन चालू आहे. आणखीन काही दिवसानंतर त्याच्यामधले सर्व ऑप्शन चालू केले जातील आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ते तुम्ही ग्रुपवर शेअर करू शकता. म्हणून सध्या थोडंसं शांत घ्या. काही कारण आहेत त्या कारणामुळेच ग्रुपची सेटिंग ऑफ केलेली आहे. फक्त चार्ट ऑप्शन चालू केलेला आहे. काही दिवसापूर्वी तो सुद्धा ऑप्शन बंद केला होता, आता सध्या तो चालू केलेला आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे प्रश्न तिथं मांडू शकता. पण आता तुमचा जो गणिताचा प्रॉब्लेम वगैरे असतो तो सध्या काही दिवस बंद केलेला आहे. ते ऑप्शन आपण नंतर चालू करू काही दिवसानंतर. फक्त आणखी थोडे दिवस वेट करा. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतरची घंटी आहे ती सुद्धा दाबा. घंटी वाजवणं खूप गरजेचं आहे, कारण जर तुम्ही घंटी वाजवली आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट केलात तरच असे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील.